तर नमस्कार गाववाल्यांनो, मी पुन्हा एकदा माझ्या मिनी ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय। तर गणेश प्रासादिक नाट्य मंडळ फुणगुस कडेवठार संगमेश्वर यांनी आमच्या बाळूमामा टिसी नियुक्त नाटकाचं आयोजन केला होता आणि घड्याळात बघले तर वाजलेले बरोबर 2:30 आणि पोटात कावळे अडक लागले म्हणून गौरवान गाडी आपली टिसींची पार्क केल्यान आणि हॉटेल सह्याद्री हातकंब्याच्या अगोदर असलेल्या सह्याद्री हॉटेलमध्ये आम्ही जेवक थांबलो। आमची नाईट किंगला सुद्धा आम्ही बाजूक ठेवली आणि आम्ही नंतर सह्याद्री हॉटेलच्या एंट्रन्समध्ये प्रवेश केलो आणि सह्याद्री हॉटेलमध्ये प्रवेश केल्यानंतर मन एकदम प्रसन्नच झाला। ती नीटनेटकेपणा आणि टापटीपपणा आणि सगळ्या स्वच्छ असलेल्या ठिकाणी आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलो। गौरवान बागेदारांना आणि सुंद्यान सुद्धा ऑर्डर दिल्यानी आणि गौरवान आपल्या ऑर्डर बुक चालू घेतल्या। अप्रतिम असो हॉटेलचो एंट्रन्स होतो। नंतर हॉटेलच्या मालकानी नंतर आमका पाणी बॉटल आणून दिल्यानी आणि पाणी बॉटल आणल्यानंतर सुद्धा गरम गरम आम्ही चिकन जेवणाचो बेत केलेलो। त्यांनी सुद्धा चिकन जेवण आमच्या पुढे त्यांच्यानं आणून दिलं। कढी, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा त्या सगळं आम्ही खालो आणि नंतर आम्ही निघालो पुढच्या प्रवेशात म्हणजे हातखांब्याला जाऊ, कारण आमचा नाटक होता संगमेश्वरला फुणगुसला। तर नंतर हातखांब्याक आमची गाडी म्हणजे कंपनीची गाडी 3 आसेकर प्रस्तुत भूमिका दशावतार लोककला नाट्य मंडळ मळगावची कंपनीची गाडी सुद्धा थंय येऊची होती आणि फायनली आमच्या कंपनीची सुद्धा गाडी येली आणि कंपनीच्या गाडी येयल्यानंतर आमचे उत्कृष्ट नारद मुनी देवेश कुडव हे सुद्धा आमका थंय भेटले आणि आमच्या रंगश्री टिक्सिन ग्रुप नेरूळची गाडी इल्यानंतर आणि कंपनीचा नाटक राजापूरमध्ये असल्या कारणानं आदल्या दिवशी कंपनीची गाडी राजापूरमध्येच होती आणि राजापूरचा नाटक करून आणि कंपनीची गाडी इल्यानंतर आम्ही निघालो संगमेश्वरला फुणगुस या गावात। फायनली आम्ही गणेश मंदिरच्या थंय पोहोचलो। अप्रतिम होतो स्टेज आणि होतो आणि सगळे गाडी पार्क करून झाल्यानंतर गणपतीचो पेटारो आणि घेऊन सगळ्या सामान आम्ही गणपतीच्या देवळाच्या थंय आणलो आणि नंतर गणपती गणरायाचा पहिल्यांदा दर्शन घेतलो। अप्रतिम असा देऊळ सजवलेला होता आणि गणपती गणरायाचा दर्शन घेऊन झाल्यानंतर आणि आमच्या भावग्या केली पानाची लहर म्हणून त्या काकांकडून भावग्यान आपणा होई ती पाना घेतल्यान आणि पाना खाऊक सुरुवात केल्यान। तवसर आमच्या रंगश्री टिक्सिन ग्रुप नेरूळने सगळं सेटअप पूर्ण केलं। मी सुद्धा लाइटिंगचं सेटअप पूर्ण करून झाल्यानंतर आणि नाटकाचो टायमिंग ह्यो रात्री 10 वाजल्याचो असल्या कारणान आमका सगळ्यांका जेवण वाढण्यात दिला। अप्रतिम असं जेवण सुद्धाची सोय केलेली होती आणि जेवण झाल्यानंतर सगळे कलाकार आणि आपली रंगभूषा करूक बसले आणि त्यानंतर माणसांची गर्दी वाढतच होती आणि फायनली खुर्च्यांचा सुद्धा आयोजन अप्रतिम असा केलेला होता आणि फायनली नाटकास सुरुवात झाली।